झी 24 तास एक पाऊल पुढे। यशवंतराव चव्हाण रुग्णालयात एका तान्हुलीवर महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यात आली। अवघ्या 5 महिन्यांच्या मुलीवर ही यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि ही मुलगी मृत्यूच्या दाढीतून परत आली। पाहूया एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। देवतारी त्याला कोण वारी या म्हणीचा प्रत्यय देणारी ही चिमुकली अवघ्या 5 महिन्यांच्या या तान्हुलीच्या वरच्या ओठावर आणि टाळूला जन्मतःच एक छोटी गाठ होती। ती गाठ इतकी मोठी झाली की तिचा आकार चेहऱ्यापेक्षाही मोठा झाला आणि त्या गाठीचं वजन तब्बल 1 किलोच्या आसपास झालं। यशवंतराव चव्हाण रुग्णालयात या तान्हुलीवर अतिशय कठीण शस्त्रक्रिया करण्यात आली। ही अतिशय दुर्मिळ बाब असल्यानं शस्त्रक्रिया करताना अनेक आव्हानं डॉक्टर समोर होती। ऑपरेशन करताना त्याचा श्वास वगैरे कसं चालू ठेवायचा हे वगैरे मेन प्रॉब्लेम होता, म्हणून स्टील रिस्क घेऊन आम्ही ऍडमिट केलं। म्हणजे कसं आपल्या इथे ऑलमोस्ट सगळे स्पेशलिस्ट आहे, त्यांचा ओपिनियन घेतला ऍडमिट करायचा अगोदर की कॅन वी टेक अ रिस्क, वी कॅन ऑपरेट, वी कॅन डू इट हिअर, लेट अस टेक अ रिस्क। ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर हेगडे आणि अॅनेस्थेशिया टीम यांच्या संयुक्तपणे सहकार्याने आम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय केला आणि हे ऑपरेशन अत्यंत चांगल्या प्रकारे आम्ही यशस्वीरित्या करून टाकलेले आहे। ही मुलगी 5 महिन्यांचीच असल्यामुळे ऑपरेशन पूर्वी सर्वात अवघड आणि महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे भूल देण्याची। ते आव्हानही डॉक्टर्सनं यशस्वीपणे पेललं। भुलेच्या दृष्टीने खूप गुंतागुंतीची पेशंट होती, तर म्हणून आम्ही आधी फक्त बेशुद्ध करून पेशंटला तेवढं स्वेलिंग काढून घेतलं आणि नंतर मग पूर्ण नळी वगैरे घालून भूल दिली। अशा रीतीने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला। आता लवकरच या तान्हुलीच्या वरच्या ओठावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। 5 महिन्यांपूर्वी जन्मलेल्या या मुलीचा या शस्त्रक्रियेनंतर खरोखरच पुनर्जन्म झालाय। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।